नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत. आज एक नवीन अपडेट तुम्हाला देत आहोत. आपल्याच टेलिग्रामचे एक सदस्य आहेत, यांनी RTI टाकलेला होता की 2025 मध्ये ॲग्री-MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट येईल का किंवा त्याच्या जागा किती असतील. तर मित्रांनो, आपल्याला त्या RTI मध्ये माहिती भेटलेली आहे की 2025 मध्ये सुद्धा ॲग्री-MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि ते किती जागा असतील. तर याच्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत तर त्या टोटल जागा राहणार आहेत ते 87 जागा. तर याच्यामध्ये 15 जागा राहणार आहेत त्या TOच्या राहणार आहेत, TAO म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या, आणि ज्या जवळपास 72 जागा असणार आहेत ह्या 72 जागा तुमच्या मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या राहणार आहेत. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करत आहेत पण ज्यांना सक्सेस भेटलेला नाही आहे आपल्याला माहिती आहे, तर त्यांना हताश न होता येणारी जी काही आपली आता राज्यसेवेची प्री, त्यालाच आपण ॲग्री-MPSCची प्री म्हणू, तर त्याच्यामध्ये त्याचा प्रीवर फोकस करून प्रीमध्येच चांगले मार्क घ्यायचे, असं स्कोअर करायचं प्रीमध्ये की जेणेकरून तुम्ही फर्स्ट आन्सर की चेक केल्यानंतर लगेच तुम्ही मेन्सला चालू केली पाहिजेत. एवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आता सुद्धा हा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, आता पुढच्या आठवड्यात 100% हा रिझल्ट लागल. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं झालं नाहीये, सपोज ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, त्यांनी हताश न होता पुन्हा एकदा आपल्याला ॲग्री-MPSC साठी जो की आपला रिटर्नचा पॅटर्न आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. तर एक प्रश्न विचारला होता मुलांनी काही मला की सर आता मी प्री करू का मेन्स करू. तर बघा, ह्या जागा ज्या आहेत त्या वित्त विभागाला कृषी विभागानं पाठवलेल्या आहेत. म्हणजे जवळपास आपण म्हणू की 87 जागाचं मागणीपत्र येणार आहे आणि सोबतच वनसेवा याचं सुद्धा मागणीपत्र आयोगाकडे पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही परीक्षेचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. अलग लक्षात, वनसेवा सुद्धा आणि कृषी सेवा सुद्धा. तर बघा, याचा आपल्याला टार्गेट ठेवता वेळेस एकच विचार करायचा की आपली प्री पहिली पायरी आपली प्री, तर एवढा सिलेबस म्हणजे आपल्याला एवढा स्कोअर करायचा आहे की तुमचं 120चं 130चं जे काही टार्गेट असेल प्रीसाठी तेवढं टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. आणि सोबत तुम्हाला जर वाटत असेल ते आपल्याला मेन्सला, तर मेन्सला तुम्ही 1-2 तास देऊ शकता. पण मी पुन्हा एकदा तो सांगतो की प्रीला फोकस करा, कारण प्रीला जर आपल्याला कळलं म्हणजे आपली फर्स्ट आन्सर की मध्ये आपल्याला कळलं की आपले 120 किंवा 110 115 क्वेश्चन्स आपले मार्क बरोबर येत आहेत, तर लगेच आपल्याला दुसऱ्याच दिवशी मेन्सचा 100% अभ्यास करता येईल. कारण की मग इथं डायलेमा स्थिती होणार नाही, द्विधा मनस्थिती, जसे की सध्या काही विद्यार्थ्यांची झालेली आहे की सर आमचा रिझल्ट येईल का नाही, आणि याच्यामध्ये जवळपास आपला 1.5-2 महिने निघून जातात. आणि मग जर रिझल्ट आला तर त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ कमी असतो. पण ते विद्यार्थी शुअर असतात ज्यांचा आपण आता जर काही विद्यार्थ्यांनी स्कोअर सांगितलाय की सर माझा 100 आहे, ते 100% शुअर आहेत की ते मेन्सला राहणार म्हणून ते त्या कॉन्फिडन्सनं त्यांचा अभ्यास चालू करणार आहेत. तर त्याच्यामुळं कृषी सेवेची सुद्धा ॲड असणार आहे 2025ला, आणि वनसेवेची सुद्धा, फॉरेस्टची सुद्धा ॲड आहे. वनसेवेचं तर मागणीपत्र, रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या जागेचं मागणीपत्र आयोगाला प्राप्त सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळं आता लवकर एक आपण RTI टाकून आपण अजून एक माहिती घेऊ की FSOचं काय आहे, कारण आपल्याला टेक्निकल परीक्षा आहे तर आपल्याला माहिती आहे सध्या सुद्धा FSOचा रिझल्ट, त्याचा रिटर्नचा काय लागलेला आहे. त्याच्यामुळं टार्गेट एवढंच ठेवायचं सध्या की आपल्याला प्री क्लिअर करायची, आणि ते दिन चांगल्या मार्काने, म्हणजे मेन्ससाठी जो आपल्याला वेळ भेटणार आहे आणि जशी पहिली आन्सर की आली तसंच आपण लगेच मेन्सला लागणार आहे. तर नक्कीच नवीन अपडेट असेल. आता प्रीसाठी आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजेत, आपला कुठं चुकलोय काय, याच्यावर लवकरच मी काय करणार आहे की आपला एक ग्रुप बनवणार आहे जे स्पेशल स्टडी करणार आहेत, आणि त्याला त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे ते स्पेशल ग्रुप या टार्गेट राहील त्याचं ॲग्री, फॉरेस्ट आणि FSO. आणि आपलं खाली टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपल्याला जवळपास 100 ते 150 विद्यार्थ्यांचा ग्रुप राहील, आणि याच्यात ज्यांचं टार्गेट आहे ते टार्गेटवालेच विद्यार्थी या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत. ओके, तर नवीन अपडेट असेल तर लवकरच घेऊन येऊ. या अपडेट आपलेच टेलिग्राम चॅनलचे आपलेच कृषी मित्र आहेत, तर त्यांनी हा RTI टाकलेला आहे आणि त्याच्यातून माहिती आपल्याला ही भेटलेली आहे. तर मी आज इथेच थांबतो. नक्कीच पुढचा लवकरच एक व्हिडिओ घेऊन येतो. ओके.